विद्यार्थी मित्रांनो, मी साईनाथ गंदिगुडे. विद्यार्थी मित्रांनो, आज आपण एक महत्त्वाचा मुद्दा पाहणार आहोत. तर तो म्हणजे काही प्रमुख रोगाविषयी आज आपण माहिती पाहणार आहोत. तर यामध्ये आपण पहिला रोग तो म्हणजे क्षयरोग याबद्दल आज आपण माहिती पाहणार आहोत. आता मला सांगा, क्षयरोगला आपण शॉर्ट फॉर्ममध्ये म्हणतो TB. आता TBचं फुल फॉर्म आहे, T म्हणजे ट्युबरक्युलोसिस आणि B म्हणजे बॅक्टेरिया. तर आता लक्षात घ्या, हा जो रोग आहे तो रोग जीवाणूजन्य रोग आहे आणि या क्षयाच्या जीवाणूचे नाव मायकोबॅक्टेरियल ट्युबरक्युलोसिस ही आहे. त्यानंतर याचे आपल्याला लक्षणे पाहायचे आहेत. आता तर लक्षणे म्हणजे अशी आहे की 3 आठवड्याहून दीर्घकाळ खोकला व त्यातून रक्त पडणे, म्हणजे 3 आठवड्याहून जर जास्त काळ जर खोकला राहिला तर त्या व्यक्तीला TB असू शकते. त्यानंतर आता आपल्याला पाहायचं आहे की औषधी व प्रतिबंध उपचार. आता यात एखाद्या व्यक्तीला जर TB झालेली असेल तर त्या व्यक्तीवर कोणत्या प्रकारचा आपण प्रतिबंध उपचार करायचं हे आपल्याला पाहायचं आहे. यामध्ये नंबर 1 आहे अर्भके व लहान मुलांना. आता म्हणजे सांगा, अतिशय जे छोटे मुलं आहेत अर्भके आणि जे लहान मुलं आहेत, या लहान मुलांना किंवा अर्भकांना जर TB झालेली असेल तर BCG नावाची लस टोचणे गरजेचे आहे. त्यानंतर आता आपल्याला पाहायचं आहे डॉट्स म्हणजे डायरेक्टली ऑब्झर्व्ड ट्रीटमेंट शॉर्ट कोर्स. लक्षात घ्या, D म्हणजे डायरेक्टली, O म्हणजे ऑब्झर्व्ड, T म्हणजे ट्रीटमेंट, शॉर्ट कोर्स हे डॉट्सचं फुल फॉर्म आहे. यानंतर आता आपल्याला पाहायचं आहे की हा जो कार्यक्रम आहे जागतिक आरोग्य संघटनेने सुरू केलेला कार्यक्रम आहे, पण या अंतर्गत क्षयरोगांना थेट निरीक्षणाखाली ठेवून त्याचे प्रतिबंधक औषधे विनामूल्य दिली जातात, हे WHO केलेले आहे. त्यानंतर आता आपल्याला पाहायचं आहे की 1997 पासून भारतात DOT हा कार्यक्रम सुधारित राष्ट्रीय क्षय नियंत्रण कार्यक्रम सुरू केलेला आहे. म्हणजे 1997 पासून डॉटच्या नंतर राष्ट्रीय क्षय नियंत्रण कार्यक्रम सुरू करण्यात आला आहे. जर एखाद्या व्यक्तीला जर क्षयरोग झालेला असेल तर त्या व्यक्तीचं निदान करण्यासाठी कोणत्या चाचण्या कराव्या लागतात ते म्हणजे आहे मॅनटॉक्स टेस्ट. त्याच्यानंतर दुसरी आहे मेंडल मॅनटॉक्स टेस्ट, तिसरी आहे पायरिक्वेट टेस्ट आणि चौथी आहे PPD टेस्ट. तर विद्यार्थी मित्रांनो, आज आपण शॉर्टमध्ये क्षयरोग या रोगाबद्दल माहिती पाहिलेली आहे. जर हा व्हिडिओ तुम्हाला नक्की आवडला असेल तर शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ऑन करा. धन्यवाद.